नाशिकचा आशिक सापडला आणि त्याच्या पाठीमागं चर्चा सुरू झाली महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरबाईंची. चाकणकरबाईंचा राजीनामा जवळजवळ निश्चित झालेला आहे असं माझ्या सूत्रांनी मला सांगितलंय. खात्रीला आहे, मुख्यमंत्र्यांनी चाकणकरबाईंना राजीनामा देण्याचे आदेश दिलेले आहेत असं सूत्रांचं म्हणणं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, या प्रकरणामध्ये फक्त राजीनामा नव्हे तर चाकणकरबाईंवरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे. कारण की महिला आयोगाची अध्यक्षा त्या बाबासोबत संबंधित आहे जो भोंदू होता, ज्याने असंख्य महिलांवरती अत्याचार केले, त्यांचे प्रायव्हेट व्हिडिओ बनवले, त्यांना खंडणी मागितली, त्यांचं लैंगिक शोषण केल्या गेलं, कसल्या कसल्या प्रकारे पूजा केल्या गेल्या, अगदी घृणास्पद आहे, मी बोलू पण शकत नाही. ज्यावेळेस स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकाने हे प्रकरणाची बातमी पण दिली, लगेच चाकणकरबाईने त्या संपादकाला फोन करून 4 मिनिट 51 सेकंद बोलणं पण झालं आणि म्हणे बाबा तसा नाहीये, बाबा असा नाहीये. अरे काय संबंध बाई तुमचा? तुम्ही त्या पीडित महिलांची माहिती घेऊन त्यांना धमकवायचात, रात्री रात्री फोन करायचात, असं पीडित महिला म्हणतायत, तुम्हाला लाज कशी वाटत नाही? मुख्यमंत्री महोदय, या बाईचा फक्त राजीनामाच नव्हे तर हिच्यावरती योग्य ती कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण की ह्या भोंदूकडे घेऊन जाणाऱ्या, या भोंदूला पाठबळ जाणाऱ्या या चाकणकरबाईच आहेत. चाकणकरबाई या भोंदूच्या ट्रस्टमध्ये सदस्य आहेत आणि यांचे आर्थिक लागेबांधे असतील, यांचे वैयक्तिक सगळ्या गोष्टींची चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आलं पाहिजे. कारण की राजकीय मुखवटा घालून सत्ता आणि पॉवरचा गैरवापर करून ही भिकारचोट राजकारणी मंडळी जर सर्वसामान्य माणसांचा लैंगिक छळ करत असतील, त्यांना वेठीस धरत असतील, तर ही बाब खूप गंभीर आहे. या प्रकरणावरती योग्य ती कारवाई करून चाकणकरबाईंना लवकरात लवकर अटक करा, नवे त्यांची नार्को टेस्ट करा आणि सत्य जनतेसमोर मांडा. तेव्हाच आम्ही तुम्हाला सक्षम गृहमंत्री समजू, नाहीतर मग क्लीन चिट देण्यासाठी तर तुम्ही एक्सपर्टच आहात.